मग जेव्हा मी पॅन्टलूनला होते तेव्हा पॅन्टलूनला आमच्यासोबत आमचे सर होते ते पण एवढे व्यवस्थित म्हणजे आमच्याहून सिनियर होते, डिपार्टमेंट मॅनेजर होते, त्यावेळेस मी स्टाफ होतो. तर मग तेव्हापासूनची ओळख आणि मग एक खरोखर म्हणजे अगदी लहान भावाप्रमाणे त्याने सांभाळलं आमका. तर मग ते राजेश पाटील, आम्ही त्यांना लाडान पप्पा बोलायचे है ना पप्पा. तर मग राजेश पाटील हैसर असत आणि मी त्यांना रिक्वेस्ट करतोय की आपण हैसर जो जल्लोषाचा कार्यक्रम होता ना मग ते एक्सप्लेन करतील, म्हणजे तेच सांगतील, त्यांच्या तोंडून ऐकूया आपण. तर मग सांगा पप्पा. ॲक्च्युली आमचा हा दरवर्षी उत्साहात साजरा करतो आम्ही. पण आता थोडा समाजात थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे हा कॅन्सल होतो. तुम्हाला इथे भरपूर म्हणजे जसं दरवर्षी आम्ही इकडे गर्दी करून आम्ही नारळ समुद्राला वाहतो, सोन्याचा नारळ. तो आम्ही ह्या वर्षी आम्ही जल्लोष करायचा पूर्ण हे केलेलं, पण ते काही कारणास्तव आम्ही रद्द करण्यात आला. आणि आपण नारळी पौर्णिमा बोललो तर मग कोळी बांधवांसाठी हा खूप मोठा सण असतो. आणि नारळ का देतो आपण? नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज झाला असा की कार्यक्रम वेगळंच ठरतो. असाच राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा. तर मग आपण चाललो कोळीवाड्यात. तर मग ह्यो कोळीवाड्यात नक्की खायचो आणि या कोळीवाड्यात काय मजा येतात नारळी पौर्णिमेची ती पण बघूया. कारण असं की आपण काही स्पॉट्स किंवा जी ठिकाणं ठरवत होती आपण काही ठरवत नाही. आणि मी असंच बोलता जर बोलणं केलं तर मग त्याच्यात आपले राजेश पाटील म्हणून मित्र आहे जे पॅन्टलूनमध्ये आम्ही जॉबला होतो तेव्हापासून. तर मग त्यांच्यासोबत बोलणं झालं आणि मग त्यांच्या कोळीवाड्यात आपण चाललो आणि थेट मग कुलाबा कोळीवाडा. तर मग चला भेटूया आणि या व्हिडिओची पण मजा घेवा. जर का हा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन दाबूक विसरू नका. नोटिफिकेशन तुमका मग मिळते. आणि सोबतच माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला तर मग या व्हिडिओची पण आपण आता एक वेगळीच मजा घेऊया. सध्या असा फोर्टला आणि फोर्टला आहे ना आपलं एक ओळखीचं बॅग आलं असा म्हणून मग खास जाता त्याच्याजवळ बघू गेला. तर समोर आहे सर मग HSBC बँक आणि बँक ऑफ इंडिया आणि ही पूर्ण कार पार्किंग असा. त्याच्यात थैसर असा नाव त्याचं असा अब्दुल. आता पण एक जाऊन तरी पण दाखवलं होतं. आणि सगळे बॅग्स असतात ना त्याच्याजवळ चांगलेच असतात बॅग. हे बघा. तर कसं आहे की याच्याकडनं ऑलरेडी बॅग्स घेतलेले आहेत आणि वॉलेट पण ह्याच्याकडनंच घेतलेला.
वॉलेट जेव्हा घेतलं होतं तेव्हा काहीतरी 200 रुपयाच घेतलेले. बॅग घेतलेले 350-400 रुपयात बॅग घेतलेले. आणि असा अब्दुल कलाम असं नाव असं त्याचा. आणि रस्त्यावरती असंच बसतं, एक बारदान टाकतलं आणि बसतलं. जर कोणाक बॅग वगैरे घ्यायची असतील तर मग काही तुम्ही बिंदास येऊ शकता. बॅग्स असतात, छोटे बॅग असतात, वॉलेट असतात. आणि यो अब्दुल भाई असा याच्याकडनं बॅग बऱ्याच वेळा घेतलेली असं मी, त्याच्यामुळे मग येते त्याच्याकडे. आता पण चाललंय, तर जाता जाता मग तो भेटलो, बोललो असलो तर मग बरं होईल. मग तुमका पण दाखवू, जर कधी येईलास तर मग तुमका बॅग वगैरे घेऊ खूप चांगलं असं आहे सर. फोर्ट में HSBC बैंक का हेड ऑफिस है, इसके सामने ही है ना, ये कार पार्किंग है. दूसरा कुछ लैंडमार्क है क्या? अपना सेंट्रल बैंक के नीचे. अच्छा, ये बराबर सेंट्रल बैंक है, सेंट्रल बैंक के नीचे. म्हणजे सेंट्रल बँकेच्या खालीच आहे हयसर. व्यवस्थित म्हणजे प्राईस चांगली असते आणि सगळे ब्रँडेड असतं त्याच्याजवळ. क्वालिटी तुमका चांगलीच मिळतली, म्हणून मग याचं सांगतो. ठीक आहे, चला आता हयसरनं आपण निघतो. अब्दुल भाई चलो भाई, आता हो बाद में. झाला काय की हयसर बराच वेळ थांबलो आपण आणि टॅक्सी विचारलो, तर टॅक्सी काय तिकडे जाऊ तयार नाही, म्हणून मग आपण पुढच्या बाजूत जातो आता. तो फायनली हयसरना टॅक्सी मिळाली, टॅक्सी पकडला आणि आपण चालला होता बदवार पार्क. मगाशी आपले जे मित्र आहेत राजेश, त्यांच्यासोबत बोलणं झालं आणि मग ॲड्रेस घेतला आहे मी. तर ते बदवार पार्क असा कफ परेड थंयसर मग मच्छीमार नगर आणखी बोलतात. तर मग लँडमार्क असा आता चालला आपण थंयसर. आणि बऱ्याच जणांका टॅक्सीवाल्यांका विचारल्यानंतर मग आपले एक जण टॅक्सीवाले बाबा तयार झाले असतात. जरा सिग्नल लागू दे, आपण त्यांची पण ओळख करून घेऊया. हाँ, तो आपका नाम क्या है? सिराज हुसैन. सलाम अलैकुम. अरे भाई अच्छा हुआ तुम तो यहाँ चले, नहीं तो फिर लाइन से 10-12 जन को पूछा, किसी ने बोला नहीं. लंबे वाले के लिए. हाँ, अभी सभी अगर वैसा सोचेंगे तो फिर क्या होगा क्या. तिनका जोड़ के ही तो मैं बराबर एक नंबर सोचे भाई आपकी. भाई आपका अभी रमज़ान चालू हो गया? मोहरम चालू आहे. ओके. म्हणजे आता यांचे कसे आहेत की सण चालू असतात तरी देखील म्हणजे काही घरी वगैरे बसणं असं नाही. मेहनती हाच आणि जे मेहनत करतात त्यांना फळ नक्कीच मिळतात. तर तसंच भाग असा. आता आपण चाललो पुढे आणि आपल्यासोबत असं सिराज भाई. I feel nauseous, believe me. Never had a lot of shit come easy. Had to work hard, struggle just to be me. Had to rise up just so they could see me. Did what I had to do just to feed me. And what was left over I put towards my dreaming. But the only thing in life that has meaning are the things you gotta work for, believe me. Take into your hands a plan, your own hands can land your own brand. And damn, I feel like no one takes accountability. They want the credibility, convincingly unwilling to put in the hours it takes to get some power. Don't be f***ing sour, take a cold shower, scream until you're louder, work until you're prouder. And f*** all the doubters, they're just downers. I swear to God they all let me down. I always fought just to wear the crown. I'm off at these fucking clowns who were all taught they deserve an ounce. It's only worth it if you work for it. It's only worth it if you work for it. I won't stop till they hear me now. I won't stop till I wear the crown. I'm just telling you to fight for your dreams, but it's not what it's. झालं कसं की आपण आला होता समुद्रावरती आणि हा कोलाबाचा समुद्र असा. तर मग कसं की बरंच आहे
इकडे तिकडे बघितलं. तर मग या गोष्टी अशाच आहेत की हे मग ट्रेडिशन आहे, एक परंपरा, आणि त्या परंपरेप्रमाणे इतर आता बघितलं तर मग नारळ पुजलं जातं आणि मग तो दर्यात सोडलं जातं, म्हणजे समुद्रात सोडलं जातं. दर्या तर आपण बोलत नाही, आपण समुद्रच बोलतो, पण मग दर्या हे पण एक शब्द जो आपल्या चालीरीतीप्रमाणे आलेला कोळी बांधव जास्त करून वापरले जातात. आणि मग पुढे ही प्रथा अशीच वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. होता असा की समुद्र असता खवळलेलो, आणि जेव्हा समुद्र खवळलेलो असता पावसाच्या दिवसात, तर मगे ते का नारळ दिलं जाता, आणि ह्यो नारळ दिल्यानंतर मान्यता अशी आहे की समुद्र मग शांत होता, आणि मग कोळी बांधव आपल्या बोटी घेऊन समुद्रात जातात. मासेमारी तेव्हापासून चालू होता. आणि हे आता असं बरेच जण शूटसाठी आले, हे मग न्यूजवाले वगैरे असतील असंच वाटतंय. त्यांचं फोटोशूट चाललेलं असतं थंय सर. आणि मग हे झाला असं की आज जर बघितलं होतं खरी नारी पौर्णिमा, आणि मोठ्या धूमधडाक्यात ह्यो सण साजरा केला जाता तो असा कोळीवाड्यातना. त्याच्यासाठी आपण इला होता कुलाबा कोळीवाड्यात. पण मग त्यांचं थोडंसं प्रॉब्लेम झालं, आणि त्याच्यात आजचा जो कार्यक्रम होतो उत्साहात साजरा होणारो तो झालो नाही. आणि आपल्या छोट्याशा म्हणजे छोटेखानी कार्यक्रम ठेवला, आणि त्यांनी जे नारळ पुजतील आणि वैयक्तिकरित्या मग ते आता नारळ दर्यात सोडतील. पुढच्या वर्षी ह्योच कार्यक्रम आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळत, कारण आपण ह्या कार्यक्रमासाठी खास हैसर येऊन या कार्यक्रमाची मजा घेणार असं. चला हैसरना आता पाठी फिरतो आपण. आज जो जल्लोषात कार्यक्रम होणार होता ना, तो कार्यक्रम कॅन्सल झाला, म्हणजे रद्द झाला, आणि त्याच्यामुळे मग छोटेखानी कार्यक्रम असं इथं ह्याच्या 10 पटीने गर्दी दिसली असती. आणि आता हा फक्त नॉर्मल फोटोशूट चालला आहे. आणि बारक्या कोळी नाकवाची हैसर मग शूट चालू होती. हैसर चाललो तुझा फोटोशूट. बाकी काय आता कार्यक्रम कॅन्सल झाला होता, आपण चाललो. तर झालं असं की जसं मी तुमका सांगितलंय, मी येत होतो कोळीवाड्यात. तर कोळीवाड्यात जाण्याचं कारण काय, तर मग जेव्हा मी पॅन्टलूनला होते तेव्हा पॅन्टलूनला आमच्यासोबत आमचे सर होते हा ते, पण एवढे व्यवस्थित म्हणजे आमच्याहून सिनियर होते, डिपार्टमेंट मॅनेजर होते, त्यावेळेस मी स्टाफ होतो. तर मग तेव्हापासूनची ओळख, आणि मग एक खरोखर म्हणजे अगदी लहान भावाप्रमाणे त्याने सांभाळलं आमका. तर मग ते राजेश पाटील, आम्ही त्यांना लाडान पप्पा बोलायचे है ना पप्पा. तर मग राजेश पाटील हैसर असत, आणि मी त्यांना रिक्वेस्ट करतोय की आपण हैसर जो जल्लोषात कार्यक्रम होता ना, मग ते एक्सप्लेन करतील, म्हणजे तेच सांगतील, त्यांच्या तोंडून ऐकूया आपण. तर मग सांगा पप्पा. ॲक्च्युली आमच्या हा दरवर्षी उत्साहात साजरा करतो आम्ही. हां. पण आता थोडा समाजात थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे हा कॅन्सल होतो आहे. तुम्हाला इथे भरपूर म्हणजे जसं दरवर्षी आम्ही इकडे गर्दी करून आम्ही नारळ समुद्राला वाहतो, सोन्याचा नारळ. तो आम्ही ह्या वर्षी आम्ही जल्लोष करायचा पूर्ण हे केलेलं, पण ते काही कारणास्तव आम्ही रद्द करण्यात आला. आणि आपण नारळी पौर्णिमा बोललो, तर मग कोळी बांधवांसाठी हा खूप मोठा सण असतो, आणि नारळ का देतो आपण ते पण मला सांगा. हा कोळी बांधवांचा मोठा सण का म्हणजे हा समुद्र आपल्याला अन्न देतो. बरोबर. जसं आज शेती करतो शेतकरी, बरोबर, तो आपल्याला आम्हाला हा शेती पुरवतो, म्हणजे आमचं हा अन्न आहे, जीवन आहे आमचं. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हाला हा त्यांना मान सन्मान त्याचं पूजा करणे हे आमचे कर्तव्य आहे.
म्हणून त्याला नारळ हे देणे हे आम्हाला कर्तव्य आहे. म्हणजे समुद्र खवालेला असतो असं बोलतात, उधाण आलेलं असतं समुद्राला. आणि पावसाच्या दिवसात हा सण आहे की ज्याच्यानंतर मग जेव्हा आपण नारळ देतो त्याच्यानंतर असं बोललं जातं की समुद्र शांत होतो आणि मग कोळी बांधव आपले मासेमारीसाठी चालू होतात. बरोबर आहे? हे खरोखर आहे. हां. मग आज आता काही कारणास्तव हा रद्द झाला, पण मग एवढं निश्चित आहे की पुढच्या वर्षी हाच कार्यक्रम तुमच्या सोबत म्हणजे तुमच्या समोर आपण पुन्हा घेऊन येऊ. आणि त्यावेळेस आपल्या एक जे ट्रेडिशनल आहे ना, पारंपरिक वेशभूषा केलेले आपले राजेश सर मिळतील. बरोबर ना बाबा? एक नंबर. चलो धन्यवाद. आपण ऐसरना आता चाललो. बोलतो तुमच्याकडे नारळ काढणार आहेत का? सर पत्रकार वगैरे सगळेच आले आहेत आपले. आणि या कार्यक्रम रद्द झालो ना तर त्याच्यामुळे मग आता आपण पण हैसरच चाललो. मग काय व्हिडिओ हैसरच संपवत आहे आणि तुमचं निरोप घेत आहे. म्हणून मग आपला रोजचं सांगणार, रोजचं मागणार आणि रोजचं गाराणार की माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचं असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करू विसरू नका. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. बाय बाय.